करायला गेले एक आणि झालं भलतंच. तर पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतेच नक्की काय झालं ते. तर त्या दिवेशला टिफिनसाठी आप्पे बनवले होते. दिवेश परत बोलला मला आप्पे नको आहेत, मला डोसा पाहिजे. मग परत डोसा बनवला. तर डोसा काय एवढा व्यवस्थित झालाच नाही, तरी पण मग तसाच दिला टिफिनला. 2 डोसे दिले दिवेशला. बनवायला गेले एक आणि झालं भलतंच. तर ते काय झालं सांगते ना. खारी बनवायला ट्राय करत होते. तर मी आधी 2-3 वर्षापूर्वी तेव्हापासूनच मी बनवते याचा प्रकारच. फक्त ते गोड खारी बनवते आणि ही बनवत होते खारी. तर ही काय मला जमलीच नाही बनवायला. आणि मी सगळं व्यवस्थित केलं. तुपाचं मोहन टाकलं, मस्त असं पीठ मळून घेतलं आणि सगळं तुपाला चोळून असं पीठ चांगलं मळून ते झाकून व्यवस्थित ठेवलं 20-30 मिनिटं. त्याच्यानंतर इथं मी पेस्ट पण करून घेतली कॉर्नफ्लॉवरची. त्याच्यानंतर सगळ्या चपात्या मी एकदम पातळ लाटून त्याला सगळ्याला थर लावला व्यवस्थित असा, म्हणजे कॉर्नफ्लॉवरचा आणि तुपाचा. आणि 4च्या 4 मी चपात्या आहेत त्या एकावर एक ठेवून व्यवस्थित असा त्याचा उंडा करून घेतला. आणि तरीसुद्धा म्हणजे ना मी ते व्यवस्थित लाटून घेतलं, व्यवस्थित ते कट करून घेतलं आणि शेवट तर त्याचा काय व्यवस्थित झालाच नाही. मला वाटलं की फुगणार ते, पण काही फुगलंच नाही. म्हणजे आहे तसं केलं मी व्यवस्थित. तर मी पहिलं करायचे ना तर ते फुगायचं पण आणि कुरकुरीत पण व्हायचं. हे कुरकुरीत झालं, पण असं म्हणजे खारीला लेअर असतं, अशी खारी लेअर बिलकुल सुटली नाही. तर टोस्टचा प्रकार झाला तो. चला म्हटलं जाऊ देत आता. मग जेवण वगैरे करून घेतलं, भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर मग तांदूळ भिजत ठेवले आणि तांदूळ आंबायला मी बाहेरच ठेवलं होतं उन्हामध्ये. तर आणि पीठ चांगलं फसफसलं होतं, कारण मी दिवसभर ठेवलं होतं उन्हामध्ये. तर इथं मी डोसे ना असेच करते आणि तसे म्हणजे ते मला नाही जमत, जाड होतं माझ्याकडनं आणि यांना पण ते आवडत नाही. त्यामुळे हे असं पातळ चांगलं कुरकुरीत होतं. तर याच्यासोबत इडली तर काय म्हणजे बनवतच नाही मी, कारण इडली कोण काय खात नाही. आणि मग याच्यासोबत चटणी बनवली होती मी खोबऱ्याची. तर बाय, भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये.